बहिणी ठेवायचं नाही आहे, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे। महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी झाल्या। दीदी आमच्या मेघना दीदींनी त्यात 1 लाख लखपती दीदी या परभणी जिल्ह्यातनं केले आहे। आता यावर्षी 1 कोटीपर्यंत आपण पोहोचणार आहोत। दीदी, या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल, त्याच्या बरोबर 1 वर्षांनी मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच, पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं, याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे। बंधू, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास सध्या विलंब होतोय। मात्र योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल होत असल्यानं अनुदानास वेळ लागत असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। तिळगुळ घ्यामध्ये म्हणत लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या मुहूर्तावर 3000 रुपये मिळणार। 14 जानेवारीच्या आतमध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे 3000 रुपये एकत्र येणार। 14 जानेवारीपूर्वी खात्यात पैसे जमा होणार। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। होय, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु 14 जानेवारीच्या पूर्वी मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि खरी बातमी येत असते। 14 जानेवारीच्या पूर्वी 8 दिवस अगोदर हे वाटप सुरू होणार आहे। मी तुम्हाला आजही सांगतोय, आज आहे 6 जानेवारी, आज मंगळवार, आणि लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। आजपासून नाही तर उद्यापासून तुम्हाला 7 तारखेपासून ते जवळपास 12 तारखेपर्यंत तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार आहे। तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला बघा एक महत्त्वाचं म्हणजे पहिलं कसं होतं, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना लाभ हा मिळत होता, परंतु आता तुम्हाला एक कागदपत्र जमा करायचं आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। सोबत आताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, काल परभणीमध्ये बोलताना त्यांनी, की आम्ही आता 50 लाख नाही 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार आहोत। त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 लाख रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्याचं कसं मिळणार आहे, काय मिळणार आहे, याची संपूर्ण डिटेल माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, पण आता या कागदपत्राशिवाय कुठलाही हप्ता जमा होणार नाही। त्यामुळं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर हे काम करायचं असेल, तुम्हाला जर नोव्हेंबर हप्ता जर मिळाला नसेल तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 हप्ते तुम्हाला एकत्र मिळतील। त्यासाठी महत्त्वाची 3 ते 4 कामं करणं तुम्हाला आत्ताच सांगतोय मी, कारण परत काय होतं, मला भरपूर लाडक्या बहिणींचे धन्यवाद येतात की दादा बरं झालं तुम्ही सांगितलं, आम्हाला पैसे आले, आणि मी सांगितल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचे हप्ते बऱ्याच लाडक्या बहिणींना सुद्धा आलेले आहेत। त्यामुळं हे काम तुम्हाला आत्ताच करायचं आहे, आजच करायचं आहे। जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर नोव्हेंबरचा हप्ता येईल, जानेवारी डिसेंबरचे हप्ते पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला आता येणार आहे। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगतोय बघा। तसेच लाडक्या बहिणीसाठी नवीन 4 नवीन जे नियम आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय। नवीन नाही आहेत खरं तर, ते पहिलेच नियम आहेत पहिल्या, परंतु लाडक्या बहिणीपर्यंत याची योग्य माहिती ही न दिल्यामुळं हे प्रॉब्लेम्स लाडक्या बहिणीपुढे होत आहेत। आता पहिल्यांदा मला सांगायचं, कुणी KYC केलेली आहे, दुसरी गोष्ट कोणाकोणाची KYC चुकलेली आहे, आणि तिसरी गोष्ट कोणाकोणाला नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे, आणि चौथी गोष्ट डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कोणाला पाहिजे। आता ह्या 4 प्रश्नांची उत्तरं आपण आता ह्याच्यामध्ये पाहूया। बघा, आता 4 नियमानुसारच आता पैशाचं वितरण होणार आहे। तुम्हाला मी आधी थोडक्यात सांगतो नियम काय आहेत। पहिला नियम होता तो म्हणजे उत्पन्नाचा 2.5 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न। दुसरा नियम होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसणं। तिसरा नियम जो होता तुमच्याकडे इन्कम टॅक्स कुणीही भरत नसणं। आणि चौथा जो नियम होता, तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसल्यामुळं हे जर तुम्ही पात्र याच्यामध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार। त्यामुळं ज्या बहिणी या 4 नियमात बसतील अशा लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा 100% हप्ता मिळेल। आता त्यातमध्ये बसवायचं कसं हे मी तुम्हाला सांगतोय, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या। ज्या बहिणींनी आता सगळ्यात महत्त्वाचं एक कागदपत्र अंगणवाडी सेवकाकडे जमा केलं नसेल तर त्यांनी पटकन करायचं आहे। ते म्हणजे काय, तर बघा, ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीचा मृत जन्माचा दाखला, किंवा जर तुम्ही डिवोर्स झाला असेल तर डिवोर्सचा दाखला हा तुम्हाला तिथं जमा करायचा आहे। अंगणवाडीकडे प्रत्येकाने जमा करायचा आहे। नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं, अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्हाला KYC करून घ्या। अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही KYC करून घ्या, त्यांनाच लाभ आता सुरू आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये ही गोष्ट सांगितली आहे की लाडक्या बहिणींनो, ज्यांची KYC झालेली असेल
ज्यांची KYC झालेली असेल अशाच लाडक्या बहिणींना जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळं KYCची आकडेवारी जर चेक केली त्यांनी तर खूप कमी होते अजूनसुद्धा. म्हणून आपण त्यांच्याकडे निवेदन केलेलं आहे की लाडक्या बहिणींची ऑनलाईन पद्धतीने जी KYC केली जाते त्याची डेट 31 जानेवारी करा. कारण तुम्हीच म्हणताय की KYC करायला पाहिजे आणि डेट वाढलेला नाही, पण सरकारनं आपल्याला टाईम दिला होता. त्यामुळे लक्षात घ्या, KYCमध्ये लक्षात आलं असेल की निम्म्याहून अधिक त्यांची जी लाडक्या बहिणी आहेत त्या बाद झालेल्या आहेत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी KYCमध्येच बाद झालेत त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळं ज्या महिलांनी KYC केले त्या लाडक्या बहिणींचं पैसे बंद होणार आहेत. कसे बंद होणार आहेत? KYC केली पण तुमचं तिथं जर बघितलं तर तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून OTP आलेला आहे आणि आधार कार्ड पॅन कार्ड लिंक असल्यामुळं तुमचं उत्पन्न किती आहे हे सरकारला कळलेलं आहे. त्यामुळे तुम्ही इन्कम टॅक्समध्ये जर तुम्ही इन्कम टॅक्स भरला असेल तर त्याच्यामुळे तुम्ही बाहेर पडलेला आहे. तसंच ज्यांची KYC करायची राहिले त्यांनी काय करायचं, पटकन आपली लाडकी बहिणीची वेबसाईट आहे त्याच्यावरती बघा, एकदा चेक करून घ्या, नाहीतर फिजिकली अंगणवाडीमध्ये जाऊन KYC करून घ्या. त्याच्यासाठी सुद्धा बघा एक अर्जंट सूचना दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. 2 दिवसाच्या आत तुम्हाला हे कामं करायचे, नाहीतर हा प्रॉब्लेम तुम्हाला देणार आहे. तुम्हाला डिसेंबर जानेवारीचा हप्ता येणार नाही. आता मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय, तुम्ही म्हणाल दादा मग आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता कसा आला? नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सरकारनं असा कुठलाही नियम किंवा कडक टोकाचा निर्णय घेतला नव्हता की KYC कंपल्सरी पाहिजे, पण तो त्यांनी डिसेंबर आणि जानेवारीसाठी आता तुम्हाला KYC हे कंपल्सरी केलेलं आहे. KYC तुम्हाला करायचं. KYC मधलं जे कागदपत्र मी तुम्हाला सांगितलं, 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं, आधार कार्ड अपडेटेड असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुमचे पती किंवा वडील नसतील तर त्यांचा मृत्यूचा दाखला किंवा डिवोर्स झाला असेल तर डिवोर्सचा दाखला. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, आधार कार्ड अपडेट करून तुम्हाला बँकेत सुद्धा ते जमा करायचं असेल तर ते जमा करून घ्या. बँकेची खात्याची KYC करून घ्या. तुमचं जे बँकेला आधार कार्ड लिंक केलं आहे पण ते ॲक्टिव्ह आहे का हे चेक करा. फक्त लिंक केले लिंक म्हणू नका. रेशन कार्डची KYC झाली आहे का? पॅन कार्ड जे तुमचं आधार आणि पॅन कार्ड आहे ते लिंक आहे का? कारण ज्यांचं लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार. कधी मिळणार आहेत तर तुम्हाला डिसेंबरचा जो हप्ता आहे, डिसेंबरचा आणि जानेवारीचा दोन्ही हप्ते जे आहेत ते तुम्हाला आता 7 जानेवारीपासून पुढे 12 तारखेपर्यंत मिळणार आहे. आज तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता पुन्हा एकदा वाटप होणार आहे. त्यामुळे लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे तिथं जाऊन तुम्ही एकदा KYC चालू झाली आहे का हे चेक करा. कारण आपण विनंती अर्ज केलेला आहे सरकारकडे की लवकरात लवकर ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांची KYC करायला मदत झाली पाहिजे. नसेल तर तुम्ही फिजिकली अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही एकदा चौकशी करा KYC सुरू झाली आहे का. तुम्ही सुद्धा प्रत्येकाने कमेंट करा KYCची मुदत वाढवा, KYCची मुदत वाढा, तरच सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सरकार त्याच्यावर विचार करेल. आपण वारंवार आपण निवेदन केलेलं आहे, बघूया त्याच्यावरती काय होते. परंतु तुम्ही जोपर्यंत बोलणार नाहीत की KYC वाढली पाहिजे, मुदत वाढली पाहिजे, त्यामुळं सरकारपर्यंत ही बातमी पोहोचणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. ज्यांना पैसे आले नाही त्यांनी कमेंट करा, तुमचा तालुका कोणता आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणाला किती हप्ते आलेले आहेत. नोव्हेंबरचा हप्ता कोणाला आला आहे, कोणाला वाटतं की KYC आता मुदत वाढ झाली पाहिजे किंवा KYC नाहीच पाहिजे, ह्या गोष्टी कोणाला पाहिजेत ह्यांनी कमेंट करायचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला KYCमध्ये काय प्रॉब्लेम असतील ते कमेंट करा, त्याचं रिप्लाय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. परंतु फक्त चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं तुम्ही. कारण काय होतं, कुणी फक्त एकदा व्हिडिओ बघता आणि मग कमेंट करतं, त्याला आपण एवढे व्हिडिओ बनवतो परंतु त्याला प्रतिसाद देणं हे तुमचंसुद्धा तेवढंच काम आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करण्याचं सुद्धा काम तुमचं आहे. पटपट व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.